अलीकडे खूप दमायला होतंय ग बापरे. काय करू या त्रासाचं. डॉक्टरनी गोळ्या पण बदलून दिल्यात. आई आई ग आई 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 आई. काय माझे? सॉरी सॉरी बाई सॉरी. नाही मी चुकून मी आनंदी आहे. काय लागलं नाही ना तुम्हाला? अरे आनंदी तू इथं काय करतेस? काम करते माझं. कसलं? ह्यांनी स्टुडिओ घेऊन दिलाय ना मला भाड्याने. माझं काम सुरू होतं. अच्छा. लागलं नाही ना बाबा? नाही नाही माझी काळजी करू नकोस. मला दाखव तरी काय काम करतेस ते. हा चल चल मी आलो. चल या बसा. हा सगळा सेटअप छान आहे. हो. कला. अरे वा. या सगळ्या गणपतीच्या मूर्त्या? हो मीच बनवल्यात. अरे वा छान केल्यात की. मस्त. त्याला काय राहायचं तू? बाप्पाचा आशीर्वाद आहे. असं अचानक कुठे गेला होतात तुम्ही? काळजी वाटली सगळ्यांना. तुमचा नंबर पण नाहीये. फोन कसा करणार ना तुम्हाला? काय सुनबाई, तुमच्यासारखं चार भिंतीमध्ये राहायची सवय नाहीये ना आम्हाला. मगाशी थोडस अस्वस्थ वाटत होतं म्हणून लांब फिरून आलो. मग काय देवळामध्ये सुद्धा जाऊन आलो. तेवढ्याच समोर बेकरी दिसली. त्या बेकरीतली खारी म्हणे खूप फेमस आहे. मग काय येताना घेऊन आलो. हे बघ एकदम फ्रेश आहे. राघवला लहानपणी खूप आवडायची. मग काय ग राहवलं नाही, आलो घेऊन. सुनबाई संध्याकाळी आपण चहा आणि खारीचा बेत करूया का ग? हा. शाळा सुटली पाटी फुटली. आई मला भूक लागली. शाळा सुटली पाटी फुटली. आई मला भूक लागली. ए चिचुंद्रेनो जरा गप्प बसा ना. कान किटले माझे. आई अशी काय करतेस? भूक लागली आम्हाला. हो की नाही चिंगी? म्हण तू म्हण. शाळा सुटली पाटी फुट. आली आली आली. खारी तू आणली असं सांगू नको. तू आणलीस असं सांग. तुला माहिती आहे का ते? अगं बाई खारी. आज खारीचा बेत. मला खूप दिवसाची खारी खायची होती. मी राघवला म्हणतच होते बाळा आण रे आण रे आण रे. आई खारी बिस्किट नाहीये. चिंगी अगं खारी खाऊन तर बघ आधी. चहा बरोबर खारी खातात कशी? काय हे चिंगी, तुला एवढं पण माहित नाही? थांब जरा मी दाखवते. हे बघ, हे ना ही अशी खारी घ्यायची. हा इकडे बघ. आणि ही ना अशी चहात बुडवायची. जर चुकून खारी चहात पडली तर हे अर्ध खारीचं उरलेलं बिस्किट असं बाजूला ठेवायचं आणि चमच्यानी अशी खारी काढून घ्यायची आणि ही अशी चमच्याने वाह. तू ट्राय कर. धर. बुडव बुडव बुडव. हा हा. काय ग चिंगी? माझी खारी पण पडली. मला हसत होतीस ना म्हणून झालं. घे आता. खातेस चमच्यानी? खाऊन बघ. आई कधी येणार बाबा? आई मला भूक लागलीये. हो ग वर्षा येतील ना. कधी येतील? चहा केलास ना तू? थंड होईल तो. नाही होणार. ही बघा मी तुमच्यासाठी खारी आणली आहे. घे. वर्षा ही खारी आहे ना चहामध्ये बुडवून खायची. पण ती जास्त वेळ बुडवून ठेवायची नाही. नाही तर काय होईल, ती चहात पडते. मग मी ती हाताने खाईन. हाताने काय हात बसतील त्याचं काय? काही काय शिकवतं तिला? अगे राहू दे ग. तिला जसं खायचंय तसं खाऊ दे. खारीमुळे का असे ना
सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आला. बाप्पा सगळ्यांना आनंदात ठेव. अहो आज ऑफिसला लवकर जाताय म्हणजे लवकर येणार ना घरी? नाही लवकर जातोय पण उशीरच होणार आहे. अरे वर्षाची केस जिंकल्यामुळे माहित नाही आमच्या साहेबांना काय झालंय. खूप साऱ्या केसेसचा माझ्यावर जबाबदारी टाकली. चांगलं आहे ना मग. चांगलंय असं स्टडीज करायला जातोय मी. बरं ऐक ना, चिंगीला शाळेत तुला सोडावं लागणार. सोडते मी. हा. अहो गणपतीचं खूप काम बाकी आहे. सजावटीसाठी ते खडे आणायचे होते. दादा नंदू दादा मला म्हणाले की मी आणून देतो. आता मला म्हणाले की नाही जमणार आहे. मला माहिती नाही कुठे मिळतील ते खडे. पण काही हरकत नाही, मी शोधेन कुठेतरी. मी मध्ये येऊन जाईन. ठीक आहे, काळजी करू नको. नाही तसं नाही म्हणायचंय मला. धावपळ होईल तुमची. मी सोडते चिंगीला बरोबर. एक काम करते, चिंगीला सोडण्याच्या आधी ते दुकान शोधते, खडे घेऊन येते. अहो पण मग उशीर झाला तर चिंगीची व्हॅन पण जाईल ना. मी जाते चिंगीला सोडायला. तुम्ही कशाला तुमची कामं अर्धवट सोडून धावपळ करताय? खाली व्हॅन मध्ये तर बसवायचंय. कुठे शाळेपर्यंत जायचंय? तिला सोडलं की मी जाईन ऑफिसला डायरेक्ट. हा प्रॉब्लेम सॉल्व. चल येतो मी. बाय बाय. अहो थांबा. आता काय झालं? डबा तू कधी बनवलंस? सकाळी. अरे मी बाहेरचं खाल्लं असताना एवढ्या सकाळी उठायची काय गरज होती? नाही पावसाळ्याचे दिवस आहे, बाहेरचं काही खायचं नाही तुम्ही. नाही तर त्रास होईल तुम्हाला. तुमच्या आवडीची भाजी पण केली आज. थँक्यू. वेलकम. थँक्यू. वेलकम. बाय बाय. माझा नाश्ता. मी शाळेत जायच्या आधी का गेली आई? की बाळा, अगं आज तुझ्या आईला ना खूप काम आहे म्हणून ती आज ऑफिसला लवकर गेली आहे. पण तुला भूक लागली आहे की नाही? मग हे बघ ना, मी तुझ्यासाठी दूध आणलंय. घे पिऊन टाक बघू लवकर. बाजूला वा. दूध नाही घेत ती, चॉकलेट मिल्क घेते. उगाच तिचा आजोबा बनण्याचा प्रयत्न करू नका. घे ग. हो घेते. पटकन पी. आणि चिंगे, कुठल्याही अनोळखी व्यक्तीकडून काही खायला घ्यायचं नाही. ना चॉकलेट मिल्क ना चॉकलेट. कळलं? आत्तू चल ना लवकर. हा येते. उशीर होतो शाळेला. आले आले. मी तयारच आहे ग बाई. तू तयार आहेस का? तयार आहेस? हा चल चल लवकर. सावकाश. वॉटर बॉटल. गोंधळ घालू नका ग. चल, चला चल, चल. चला. चल आता कोणाचा फोन तुझ्या आहे? मैत्रिणीचा फोन आहे वाटतं. बघ बरं. एवढूशा फोन. आत्तू माझ्या मैत्रिणीचा फोन नाहीये. मग कोणाचा फोन आहे? आमचा स्कूल व्हॅनचा ड्रायव्हर काकांचा फोन आहे. मी त्यांना नंबर दिला होता की यायच्या 5 मिनिटं आधी मला फोन करा, म्हणजे मी खाली यायला निघेन. अगं आता उचल ग. माझी आई ना तर कंटाळून ठेवून देईल तो. हॅलो, हा काका मी येते. ओके ठीक आहे, मी सांगते घरी. काय ग? काय झालं? ड्रायव्हर काकांना बरं नाहीये. त्यांनी सांगितले तुझ्या पॅरेंट्सला सांग शाळेत सोडायला. काय? आई ग आता काय करायचं? मला वाटलं होतं हिला खाली व्हॅन मध्ये बसवायचंय. आता हिला शाळेपर्यंत सोडायचं म्हणजे मला ऑफिसला उशीर होणार. आई काय करायचं आता? बर बर रडू नको रडू नको. एवढं काही आकाशने कोसळले नाही. जाईल ती एक दिवस शाळेत. एक दिवस शाळेला पुट्टी आहे काय नाही काय. चल ये आपण दोघी जणी. हे हे घे हे घे. हा. चिंगो ऐक आणि त्रास देऊ नकोस हा घरात. हा चल मी जाते. बाय. हा बाय बाय बाय. बाय बाय बाय. आपण ना मस्त मजा करू. दोघी मिळून ना कार्टून बघू आपल्या आवडीचा. अगं बाई हो बाजूला वा. नाही, कार्टून नाही बघायचं. मग काय बघायचंय? डेली सोप. गाल का फुगले तुझं आता अचानक? होय काय झालं? आज माझ्या शाळेमध्ये माझी मैत्रीण आणि मी प्रोजेक्टची सगळी तयारी करणार होतो. आता परत ते उद्यावर जाणार आणि नाही झालं तर टीचर परत ओरडणार. मग आत्या असताना सांगायला काय झालं होतं?
तेव्हाच सांगायचं होतं ना. आता कोण तुला पोचवणार? मी ऑपरेशनची बाई, मला नाही धड चालता येत. काय ग बाई. सुलक्षणा, नाही तुझी हरकत नसेल तर मी जाऊ का तिला शाळेत सोडायला? अगं काय आहे? हा, किती वेळ झाला आपण चालतोय. कधी येणार आहे तुझी शाळा? हे बघा, आली माझी शाळा. अरे, आली का शाळा? अरे वा, छान आहे तुझी शाळा ग. थँक्यू. ए, थँक्यू काय? आजोबाला कोणी थँक्यू म्हणतं? नाही ना. घ्या ती बॅग घ्या आणि लाल. आय शाबाश. जा आणि छान अभ्यास करा. संध्याकाळी मी येतोच न्यायला. नाही, बाबा ये. संध्याकाळी बाबा येणार आहे न्यायला? हा मग ठीक आहे, हरकत नाही. बाबाला येऊ दे. हा, बाय. जा, बाय. हा सुलक्षणा, बोल. पोचलात का? गेली का जिंगी शाळेत? हो, आत्ताच. हे काय, आत्ताच सोडलं मी तिला. मला फोटो काढा आणि पाठवा माझ्या मोबाईलवर. फोटो? अगं मी फोटो कसा काढणार? माझ्याकडे अगदी साधा फोन आहे. तुझी खात्री पटत नाहीये का? एक मिनिट. एक मिनिट. अहो ताई, जरा यांना सांगता का मी रेवाला आता शाळेत सोडलं येते? हॅलो, बोला ना. हा, नमस्कार. आमची रेवा शाळेत गेली का? अहो, रेवा आली गेली आता शाळेत. बरं बरं, थँक्यू. हा, थँक्यू. त्यांना त्या जरा. हॅलो. हा, पटली खात्री? हा, असं करा, आता पोचवलं तिला शाळेत तुम्ही, तर घेऊन यायचं पण बघा. अगं रेवा सांगत होती की राघव आणायला जाणार आहे म्हणून. नाही, राघव नाही येऊ शकत आहे, त्याला काम आहे. तर पण हे चिंगीला माहित नाही की बाबा येणार नाहीये म्हणून. तर तुम्हीच आणा. बर, मग इतरही काही पालक थांबले तसं मी थांबेन ना. तुम्ही काय दिवसभर तिथेच थांबणार आहात? अगं काय, व्हॅन वेला नाहीये ना, मग प्रॉब्लेम यायला नको म्हणून म्हटलं मी घेऊन येतो. ठीक आहे, ठेवते. बर. दादा, तुम्ही मला इथे ऑफिस मध्ये का बोलवलं? नंदू, तुमच्या घरी जे काही घडलं त्याबद्दल सॉरी. म्हणजे त्या माणसाने येऊन सगळा गोंधळ घातला. अपेक्षितच नव्हतं, माहित नव्हतं. आणि हा येणार हे जर का माहित असतं ना, मी काहीतरी वेगळा प्लॅन केला असता. एकतर आधीच आईंचा तुमच्या लग्नाला विरोध आहे आणि त्या माणसामुळे आता त्या अजूनच चिडले असतील. खरं तर तुमचे वडील जरा जास्तच बोलले, पण ते चुकीचं काहीच बोलले नाहीत ना. त्यांनी त्यांच्या मुलीची बाजू घेतली आणि कोणीही असंच करेल. आणि तसंही माझी आई पण जरा जास्तच चिडते. नाही, पण आता काय झालंय, प्रकरण इतकं बिघडलंय, मला नाही वाटत की आता आम्ही पुन्हा आईंना समजवू शकू आणि त्या ऐकतील. ते सगळं तुलाच करावं लागणार आहे. बघ, म्हणजे आता कसा प्रयत्न करशील. आता कसं आहे, आईंना तू चांगलं ओळखतोस, त्यामुळे कुठल्या वेळी हा पुन्हा विषय तू काढू शकशील, त्यांचं मन वळवू शकशील. बघ, बरोबर आहे तुमचं म्हणणं. म्हणजे आई आत्ता खूप जास्त चिडले, त्याच्यामुळे आत्ता हा विषय काढणं मला थोडीशी भीती वाटते. पण तुम्ही काळजी करू नका, मी काढतो, काहीतरी पर्याय शोधून काढतो. कारण कसं आहे ना की तुला अशा पद्धतीने हँडल करायचं की पुन्हा वर्षाचा अपमान होता कामा नये. तेवढं जरा प्लीज बघ. एक मिनिट, आईचा फोन आहे. आई बोल. राघवा, अरे मला काय सांगायचंय, म्हणजे रोज चिंगी 4 वाजता येते, बरोबर आहे? 4 वाजून 5 मिनिटं झालेत रे, अजून चिंगी घरी नाही आली. अरे बाळा. ठीक आहे ना, मग तिची स्कूल व्हॅन थोडी लेट झाली असेल. नाही ना, तो स्कूल व्हॅन आज येणार नव्हती. त्या व्हॅनवाल्याला बरं नव्हतं ना, त्याचा फोन आला होता. म्हणजे मी पाठवणार नव्हते तिला. मी म्हंटल तिला, बाई नको जाऊ ना, आजच्या दिवस एक दिवस नाही शाळेत गेली तर काय अडणार आहे. तो नाही, मला म्हणाली मला शाळेत जायचंय.
गेली ती शाळेत. मग तिला शाळेत कोण घेऊन गेलो होता? ते तुझ्या बाबांनी सोडलं. काय? हा, मी म्हणाले त्यांना व्यवस्थित पोचवा आणि व्यवस्थित घेऊन या. आता पण बघ ना किती वाजले रे. फोन पण उचलत नाहीये. मी केला त्यांना फोन तर उचलतच नाहीये. काळजी वाटते मला. उपाय माझं चुकलं. मी असं जायला नको होतं. माझ्यामुळे झालं हे सगळं. अगं नाही ग आनंदी, तू गेलीस आणि मग आम्हाला कळलं की व्हॅन येणार नाहीये म्हणून हा सगळा प्रॉब्लेम झाला. आणि मला पण ऑफिसला वेळेवर पोहोचायचं होतं आणि आमचं ठरलं ना की चिंगीनी शाळेत जायचं नाही. जर मला माहिती असतं ना ती शाळेत जाणारच आहे तर मी तिला असं सोडून कशी गेले असते सांग बरं. नाही उचलत. तुला काय गरज होती त्या माणसासोबत चिंगीला पाठवायची? नसती गेली एक दिवस शाळेत, काय फरक पडला असता? नाही रे राघवा, मी म्हटलं तिला की नको जाऊ चिंगे तर म्हणे नाही मला शाळेत जावंच लागेल. माझं काय ते प्रोजेक्ट आहे म्हणे करायचं मैत्रिणींसोबत मिळून आणि अभ्यासही माझा खूप राहिला. अचानक तिला कसा अभ्यास करावा असं वाटतोय रे. हल्ली तर शाळा पण तिला आवडायला लागली. अशी नव्हती आपली चिंगी. अरे काही काय बोलतेस तू? नाही म्हणजे चिंगीला शाळेत जावंसं वाटतंय, ती अभ्यास करायला लागली, हे सगळं ठीक आहे, छानच आहे हे, पण त्याचा या गोष्टीशी काहीही संबंध नाहीये. तू तिला समजावून इथे थांबवायलाच हवं होतंस. अगं बाई म्हटलं मी तिला बाई नको जाऊ, पण मग हे पण म्हणाले मी नेतो म्हणून. मग काय? हा, आणि तू पाठवलंस त्यांच्याबरोबर तिला? काय करणार, पाठवलं. मग नक्की शाळेत सुद्धा घेऊन गेलेत की नाही देव जाणे. शाळेत गेले हे मात्र खरं, कारण मी त्यांना फोन केला कारण माझा विश्वास नव्हता ना. मी म्हटलं कुठे आहे चिंगी, नक्की नेलत का शाळेत? म्हणे हो. तर मग त्यांनी ना पालकाला एका फोन दिला आणि मग मी त्या पालकाशी बोलले की का हो आमची रेवा आली आहे का? तर हो म्हणाले आली, म्हणजे ती गेली आहे राघवा, शाळेत आहे ती. मग फोन का नाही उचलत आहे? काय बाय, केव्हाच त्यांनी चिंगीला आणायला हवं होतं. मी आले. चिंगी, चिंगी ही काय अवस्था, काय झालं? तू पडली का कुठे? तुला लागलं नाही ना? चिंगी, चिंगी काय झालं ग बाळा? कुठे लोळलीस ग तू? तुला लागलं का राजा? ओ काय सांगितलं होतं मी तुम्हाला? नीट न्यायचं, नीट आणायचं. अगं मी चिंगी, आणि तू शाळेत जाणार नव्हतीस ना, मग का गेलीस तू शाळेत? अहो थांबा चिंगी बाळा, तू ठीक आहेस ना? हो मी ठीक आहे. मला कुठे काय झालंय? मी तर शाळेत व्यवस्थित पोहोचले आणि माझा दिवस पण छान गेला शाळेत. चिखलाने माखली आहेस तू. चल आधी आंघोळीला चल. बरं चल चल. काय म्हणजे कुठल्या नक्षत्रावर जन्माला आली? सॉरी, जरा आम्ही ते फोन उचलायला काय झालं? का घेऊन गेले तिला शाळेमध्ये? तुम्हाला सांगितलं होतं कोणी? का तिची जबाबदारी घ्यायची होती? जेव्हा जबाबदारी घ्यायची होती तेव्हा घेतली नाही, पळून गेला. आणि आता चिंगीची जबाबदारी घेऊन काय दाखवायचं तुम्हाला? काय मिळणार तुम्हाला? एक लक्षात ठेवा, ती माझी लेक आहे, तुमची ती कोणीही नाही. चिंगी बाळा, काय अवस्था केलीस ग स्वतःची? आई, एक मुलगा मला शाळेत चिडवत होता की तू तर मुलगी आहेस, तू कशी फुटबॉल खेळणार? आणि त्या आजोबांनी ऐकलं आणि ते त्या मुलाला ओरडले आणि आजोबा माझ्यासाठी नवीन फुटबॉल घेऊन आले. मग ते मला फुटबॉल कसा खेळायचा ते शिकवत होते, म्हणून आम्हाला उशीर झाला. पण त्यांना जेव्हा कळलं ना उशीर झालाय तेव्हा ते लगेच घेऊन आले मला घरी. हे पाय माझे, त्याच्यामुळे उशीर झाला हो तुम्हाला. म्हणजे यात बाबांची काहीही चूक नाहीये. आई, घाल ना अंघोळ. हा चल ये, काढते सॉक्स आधी. अरे मी तिला घेऊनच येत होतो, पण आईने तुम्हाला काय सांगितलं होतं? वेळेत घरी घेऊन यायचं, हो ना? तेही जमलं नाही तुम्हाला. आयुष्यात काय जमलंय तुम्हाला? तुम्ही आम्हाला वाऱ्यावर सोडलं, पण मी माझ्या लेकीला वाऱ्यावर सोडलेलं नाहीये.
तिला मी प्रेमाने लाडाने वागवलेलं आहे. तिच्या बाबतीत हा कुठलाही हलगर्जीपणा मी अजिबात सहन करणार नाही. तुम्हाला स्वतःला बाप तर होता आलं नाही, मी त्या पोरीचा बाप आहे. आणि एक लक्षात घ्या, माझ्या लेकीसाठी मी कुठल्याही थराला जाऊ शकतो, कुणाची मी पर्वा करणार नाही. तुम्ही या घरात नाही राहिला तरी मला काही फरक पडत नाही.